तालुक्यातील चिनगर सेवा सहकारी संस्था मोठ्या चर्चेत आली आहे. कारण काही दिवसापूर्वी या संस्थेच्या विद्यमान चेअरमन आणि उपाध्यक्षाविरोधात अविश्वास ठराव झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात झळकल्या होत्या. या बातम्यानंतर संस्थेतील वातावरण चांगलंच तापलं होतं. तसेच चेअरमन आणि उपाध्यक्ष यांच्या विरोधात काही सदस्यांच्या सह्यांचं पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. मात्र आता संपूर्ण प्रकरणाला एक नवीन कलाटणी मिळाली. आज पुन्हा एकदा चिनगर सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयात विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत झालेल्या चर्चेनंतर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या विशेष सभेत विद्यमान चेअरमन आणि उपाध्यक्ष यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्याची माहिती समोर आली. तसेच सभेत उपस्थित सदस्यांनी बहुमताने प्राध्यापक धनंजय पष्टे यांची पुन्हा एकदा चेअरमनपदी निवड केली आहे, तर मंगेश पाटील यांची उपाध्यक्षपदी यांना कायम ठेवण्यात आले. या संस्थेची रचना सेवा सहकारी संस्थेमध्ये 13 निवडून आले आणि 2 स्वीकृत असे एकूण 15 संचालक सदस्य आहेत. आज झालेल्या विशेष सभेला 10 सदस्य उपस्थित होते आणि या उपस्थित सदस्यांनी बहुमताने निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. जेव्हा अविश्वास ठराव मांडण्यात आला त्यावेळेमध्ये किती सभासद आपल्या या सभेसाठी हजर होते? त्यावेळेला सभागृहामध्ये सभासद फक्त आम्ही 5 लोक उपस्थित होतो. त्यामध्ये किती सभासद? आजची सभा झाली त्या सभेमध्ये आम्ही 8 लोक होतो. म्हणजे एकूण आपल्या या संस्थेचे संचालक 15, 13 आपले संचालक, 2 आपले तज्ज्ञ, असे एकूण आपले 15 सदस्य, 15 संचालक. आणि 15 संचालकांपैकी आम्ही 10 संचालक आज म्हणजे 8 संचालक आणि 2 तज्ज्ञ संचालक असे उपस्थित होतो. ज्यांनी अविश्वास ठरावाचा जो मुद्दा मांडला आहे किंवा मीडियामध्ये काही तुमच्या माध्यमातून आम्हाला त्यावेळेला समजलं, तर आजच्या घडीला त्या लोकांना सगळ्यांना समन्स बजावले देखील असताना गोविंद पाटील आणि रोहिदास पाटील यांचा चेहरा काळा झाला असं समजावं लागेल, म्हणून हे लोक आज या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. तो एक शुद्ध वेडेपणा होता. लक्षात घ्या, सहकार क्षेत्राचे काही नियम आहेत आणि खरोखरच चुकीचं होत असेल तर अविश्वास ठराव आणणं किंवा त्या मंडळीने चुकीचं म्हणणं हे आम्ही जे काही राजकारणात असलेली मंडळी आहोत, आमच्या संस्थेचं ऑपरेशन स्मूथली चालू होतं. म्हणजे एक चांगल्या प्रकारचा वेळ ही दोन्ही मंडळं देत होती. आज आमच्या संस्थेचा जो NPK जो आहे तो NPA मागच्या कमिटीने जो पुढे आणला आहे त्याच्यात आम्ही सुधारणा केलेली आहे. आता तुम्हाला एक मी उदाहरण देतो की पोल्ट्रीचं लोन घेतलेला एक आपला सभासद होता. त्याच्याकडनं ॲट अ टाईम आम्ही 14 लाख रुपये या संस्थेचं कर्ज फेडून घेतलं. तर ही बाब आम्ही त्या इतर जे थकीत कर्जदार आहेत त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्याचा आम्ही GBमध्ये जनरल कमिटी सभेमध्ये त्याचा सत्कार केला. तीही गोष्ट काही लोकांना खटत नाही. त्यांनी म्हणे उपकार केले का तुमच्यावर? आता एक वास्तविकता ही मानसिकता नसायला पाहिजे. तुमचं आपलं म्हणणं काय आहे की एखाद्या शेतकऱ्याने एका वेळेला एवढे पैसे भरले तर ती बाब संस्थेसाठी भूषणाव आहे ना, संस्थेचं भल्यासाठी एक गोष्ट होते. अशा प्रकारच्या गोष्टी पण इथली मानसिकता जी एकूण बघितली, हे अविश्वास ठराव आणणं, अशा चांगल्या गोष्टींना विरोध करणं, ही जी मंडळी संस्थेच्या हिताच्या गोष्टी करत नाही. आणि मला तर असं म्हणायचं आहे की जर संस्थेचे पदाधिकारी कोणी चुकीचं वागत असेल तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. पण ते चुकीचं वागत नसताना अशा प्रकारे खोडसाळ